मीरा भाईंदर शहरात पावसाळ्याच्या सुरुवातीलाच एक दुर्दैवी घटना घडली असून अंगावर नारळाचे झाड कोसळून गंभीर जखमी झालेल्या 33 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। या घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत असून धोकादायक झाडांकडे दुर्लक्ष करणाऱ्या महापालिकेच्या कार्यपद्धतीवर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। मृत तरुणाचे नाव राहुल पाटील असून तो मुरधा गावातील रहिवासी होता। तसेच मीरा भाईंदरचे माजी उपनगराध्यक्ष अशोक पाटील यांचा तो मुलगा होता। मंगळवारी राहुल दुचाकीवरून जात असताना अचानक रस्त्यालगत असलेले नारळाचे झाड त्याच्या अंगावर कोसळले। या भीषण अपघातात त्याच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली होती। त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली आणि अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते। मात्र डॉक्टरांचे सर्व प्रयत्न अपयशी ठरत शुक्रवारी त्याची प्राणज्योत मालवली। या घटनेनं पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे। राहुल हा शांत, मनमिळावू आणि सामाजिक स्वभावाचा तरुण म्हणून ओळखला जात होता। त्याच्या अकाली निधनामुळे नातेवाईक, मित्रपरिवार आणि स्थानिक नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे। विशेष म्हणजे शहरात अद्याप मुसळधार पाऊस झालेला नसतानाही झाडे कोसळण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत। त्यामुळे धोकादायक झाडांचे वेळेवर सर्वेक्षण, छाटणी आणि देखभाल झाली का असा प्रश्न उपस्थित होत आहे। नागरिकांच्या मते अनेक ठिकाणी झाडे धोकादायक अवस्थेत असून वारंवार तक्रारी करून त्याकडे दुर्लक्ष केले जाते। प्रशासन एखादी दुर्घटना घडल्यानंतरच जागे होते, अशी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। स्थानिक नागरिकांनी महापालिकेकडे शहरातील सर्व धोकादायक झाडांचे तातडीने सर्वेक्षण करून आवश्यक ती छाटणी करण्याची मागणी केली आहे। अन्यथा भविष्यात अशा घटना पुन्हा घडू शकतात, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे। दुर्घटना घडल्यानंतर पंचनामा करण्यापेक्षा ती घडूच नये यासाठी प्रशासनाने वेळेत उपाययोजना करणे गरजेचे आहे। एका निष्पाप तरुणाचा जीव गेला, आता तरी महापालिकेची झोप उडणार की आणखी एका बळीची वाट पाहणार? अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।